असं. मग ते 12वीला असतानाच माझ्या सिस्टरला पण ते भरपूर त्रास झाले आणि मग तो 12वीला असतानाच ती मुलगी एक्झाम पण दिली नाही 12वीच्या तिने आणि ती गेली. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हो. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि अनुभव हो सर, खूपच आत्ता तर सगळं चालू होणार आहे सर आत्ता ह्याच्या पुढं. म्हणजे हा अजून तुमचा अनुभव संपलेला नाहीये. आतापर्यंत अनुभव संपलेला नाहीये. वारल्यानंतर आता आपल्याला वाटलं की आता वारल्यानंतर ते संपलं विषय. संपलेलं नाही आणि ती ओरडायला लागली घरामध्ये जोरजोराने. तर त्या बाजूच्या शेजारच्या आंटीने तिला बघितलं. बघितल्यानंतर तर म्हणजे पहिली मुलगी गेली तर गेली. आता ही दुसऱ्या मुलीला पण नेतो काय? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते काय आहेत, आज आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? देवेंद्र परदेशी. बरं, आता राहिलो कुठं तुम्ही? सर पिंपरी चिंचवडला आहे. बरं, आणि मूळ गाव? माझ्या इकडचं सर कण्यामध्ये राहतो मी. बरं, आणि आता काय करता तुम्ही? आता जॉबला आहे मी. बरं, काय कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता? सुरुवात कशी होती? असं सुरुवात अशी होती की पहिल्या अनुभवाची माझी खूप भयंकर होती. ते म्हणजे ती 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ती मला आत्तापर्यंत आठवते. हे मला म्हणजे ते भयंकर आठवण आहे म्हणून ते मला आत्तापर्यंत आठवते. विसरली नाही अजून गोष्ट? आतापर्यंत ते विसरलं नाही मी. तर ते तुम्हाला मी सांगतो थोड्या पद्धतीमध्ये कसं नाही का. तर आता माझं घर जे आहे, माझ्या घराच्या बाजूला जे मावशी लोक राहतात किंवा आंटी असते, आपण त्याला आंटी म्हणतो. शेजारी आपण शेजारी-पाजारी बोलतो नाही का, असं. तर त्यांच्या घरामध्ये 2 मुले होते आणि माझी बहीण आणि मी आणि आजूबाजूला आम्ही दोघं राहायचो घराच्या आजूबाजूला. तर आमचं जे बॉन्डिंग होतं ते खूप चांगलं होतं पहिलं. फॅमिली रिलेशन म्हणजे काय पण झालं तर आम्ही धावत पळत त्यांच्याकडे जायचो आणि आम्हाला काय झालं फॅमिलीला तर ते धावत पळत आमच्या फॅमिलीला मदत करायला यायचे. तर हे सगळं एक फॅमिली बोलतात रिलेशन नाही का तसं. तर त्यांची जी मुलगी होती ती जेव्हा 5 वर्षाची असताना तेव्हा त्याला कॅन्सर झालेला होता. असं. तर ते काय झालं, कसं काय झालं ते काहीच कळत नव्हतं कोणाला आणि कुणी झपटले काहीच ते माहीतच नव्हतं. जेव्हा ती खेळायची बाहेर काय हे ते, तर मी पण त्यांच्याबरोबर खेळायचो लहानपणामध्ये हे ते. तर त्याच्यानंतर मग मी पण तेव्हा घरी जायचो, आंटीच्या इकडे जायचो. मग असं नाही का मम्मी कधी पप्पा गेले तर आम्ही खूप गप्पा मस्करी-बिस्करी संध्याकाळची मारायचो एकत्र. पण ती छोटीशी मुलगी ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. ना त्याच्या मम्मी-पप्पाला माहीत होतं, ना माझ्या मम्मी-पप्पाला माहीत होतं, ना मला माहीत होतं. पण नक्की काय घडते हे कुणालाच माहीत नव्हतं. जेव्हा त्या मुलीला जेव्हा ती 7वी-8वीला आली, तर ती अमावस्या पौर्णिमा जेव्हा होती यायची जेव्हा कॅलेंडरमध्ये तेव्हा तिला त्रास व्हायला लागायचा, आजारी पडायची ती. 1 वेळ झालं, 2 वेळ. आजारी म्हणजे काय व्हायचं एक्झॅक्टली? तिला डोकं दुखायचं, चक्कर यायची असं म्हणजे. फक्त अमावस्या पौर्णिमाला? हां, अमावस्या पौर्णिमा आजारी पडायची ती. आणि नीट कधी व्हायची अमावस्या पौर्णिमा गेल्यानंतर? हां, अमावस्या पौर्णिमा गेल्यानंतर 2 दिवसानंतर तिला ऑटोमॅटिक म्हणजे नीट होऊन जायची. त्याला दवाखान्याची पण गरज पडायची नाही. बरं. नक्की काय व्हायचे हे काय कुणाला काहीच माहीत नव्हतं. कारण की अमावस्या आली की मग आता कुणाला माहिती आहे की माझी 7-8 वर्षाची पोरगी आहे, तर तिला असं होणार कुणालाच माहीत नसतं ना. तर माझी मावशी काय करायची जेव्हा अमावस्या आली तरी पण त्याला काय हे म्हणजे नाही का आपण बोलतो लक्ष देतो आपण एका व्यक्तीकडं, तसे पण नाही करायचे. कारण की तर नक्की ते काय घडते त्या शेजारची मावशी होते काहीच माहीत नव्हतं. तर मग जेव्हा अमावस्या पौर्णिमा आली, दुसऱ्या टायमाला आली, तिसऱ्या टायमाला आली, तर माझ्या मावशीला थोडंसं क्लिक झालं, शेजारच्या मावशीला, की हे नक्की असं काय होते? माझी पोरगी जेव्हा अमावस्या येते, पौर्णिमा येते, तेव्हाच ही अशी म्हणजे आजारी का पडते? मग ते लिंबू उतारलं एक दिवस एक अमावस्येला, मग तरी पण ते बरं झाली नाही, तरी पण तसंच प्रॉब्लेम व्हायला लागला. मग एक दिवशी ती मग माझ्या मम्मीकडे आली, ती शेजारची मावशी, की "अरे असं होतंय माझ्या बाळाला, काय झालंय नक्की?" कारण नाही का, तर माझ्या मम्मी पण बघून जरासं नाही का, "अरे असं कसं? असं नाही होत कधी कोणत्या पण व्यक्तीबरोबर." तर माझ्या पप्पांशी पण बोलले, त्यांचे आई-वडील, माझे आई-वडील, मी पण. तर मला पण काय मी जेव्हा लहान असताना तर मला पण काय कळत नव्हतं, की हे नक्की काय घडतंय? नक्की आहे का नाही? तर हे मला पण माहीत नव्हतं. तर आम्हाला फक्त एक माहीत होतं, की एक बाबा आहे, की तो जो असं बघतो, की भूतं-बितं काढायचं हे सगळं ते बघतो. मग त्या बाबाला आम्ही बोलवलं एक दिवशी आमच्या घरी तो बाबा 7 वाजता आला. 7 वाजता आला, मग त्याला बोलवलं. माझ्या पप्पांचे काहीतरी ते ओळखीचे होते, तर त्यांना बोलवलं आम्ही. तर त्यांना सांगितलं, "बाबा असं-अशी गोष्ट आहे, आता ती मुलगी आहे एवढ्या वर्षाची, पण तिला काय झालं नक्की कळत नाही." म्हटलं, "फक्त ती जेव्हा पौर्णिमा येते, अमावस्या येते, तेव्हा ती आजारी पडते, डोकं दुखतं, कणकणी भरून येते आणि तुम्ही त्याला डॉक्टरपाशी पण नाही नेलं ना, तरी पण ती 2 दिवसांनी ती बरं होऊन जाते. नक्की काय गोंधळ आहे, कशामध्ये आहे?
काय तुम्ही जरा सांगा ना आम्हाला. तर ते बाबांनी ते म्हटले की त्या मुलीला घेऊन या. मग त्या मुलीला आम्ही घेऊन आलो, त्यांच्या आईवडिलांना घेऊन आलो. मग ते समोर बसवलं आम्ही. ते हात पकडून काहीतरी दाखवत होते आम्हाला, की कसं काय ते नाही का. मग त्यांनी बघितलं त्या पोरीला समोर बसवलं आणि समोर बसवल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा ह्याला काहीतरी बाहेरचं झालेलं आहे करून. मग नक्की बाहेरचं काय झालेलं आहे हे पण माहीत नव्हतं. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. माझे आई-वडील, त्यांचे आई-वडील, बाबाकडं. मी पण जरासं शॉक झालो. नक्की बाहेरचं नक्की काय आहे? मी पण पहिल्यांदा शब्द ऐकलाय तो. तर मला पण माहीत नव्हतं की हे बाहेरचं नक्की काय आहे? तर ते बाबांनी सांगितलं की ह्याला कोणीतरी मुलग्याने किंवा मुलीने झपटले. तर ते बघितल्याशिवाय मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. मग ते त्यांनी बाबाने सांगितलं, "बाबा एवढा-एवढा खर्च लागेल." तर त्यावेळेस ती रक्कम खूप मोठी होती, ₹5,000-1,000. तर मग आम्ही ते संध्याकाळी गेलो बाजारात. ते सगळं लिंबू, बाहुल्या, ते कौलं हे ते सगळं घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर मग हळदी-बिंदी, बुक्का-बिक्का, काळा बुक्का, मग ते सगळं घेऊन सामान सगळं घेऊन आलं. त्यानंतर मग त्याला ते बसवलं. रात्री काहीतरी 9:30-10 वाजले होते आणि बाहेर पाऊस पडत होता आणि आमच्या घरचं सगळं वातावरण सगळं भीतीचं वातावरण. कारण की हे नक्की काय चाललंय? हे नक्की कुठलं प्रकरण घडलंय? मधूनच आलंय हे. ही सगळे शॉक झाले होते. नक्की आता काय होणार आहे माझ्या मुलीला? मावशी, शेजारची जी मावशी होती त्यांना आम्ही जरा धीर ठेवलं. "बाबा तू जरासं शांत राहा, की आपण जरासं बघतोय काय आहे ते नक्की कळेल आपल्याला, की बाबा पण आहे आपल्यासोबत, की करेन तो मदत आपली नाही का." तर मावशी पण खूप घाबरली होती, शेजारची मावशी, की "अरे माझ्या मुलीला काय झालं-बिलं तर तुम्ही असं एवढं करतोय, लिंबू हे सगळे आणले एवढे, तर काय झालं कमी जास्त तर जाणार मी कुठं?" तर आम्ही सगळं धीर ठेवलं, की "बाबा तू काय करू नको, तू शांत राहा, की आपल्याला कळेल की बाबा काय करतात ते. बरोबर. पुढचा मार्ग तर निघेल. बरोबर. जोपर्यंत आपण बघणार नाही, काय करणार नाही, तोपर्यंत मार्ग तर कळणार नाही आपल्याला. आणि आपल्याला मार्ग नाही कळला तर मग ती काही ना काही एकाचे 2 होऊन जाईल म्हटलं. बरं, वाढेल प्रकरण. वाढेल प्रकरण. मग प्रकरण वाढल्यानंतर मग आपण त्याला काहीच करू शकत नाही. आता आपल्याला कळलंय थोडक्यामध्ये तर आपण त्याला बघू ना पुढचे स्टेप तर करू म्हणजे काय ते आपल्याला पण कळेल. तर असं मावशीला, शेजारच्या मावशीला आम्ही जरा सांगून जरा धीर ठेवलं. "बाबा थांब जरा, आपण जरा बघू" म्हटलं. काय आहे ते काय नाही. मग त्याला ठीक आहे म्हणलं. ते शेजारचे मावशी जे अंकल होते ते म्हणले, की "ठीक आहे आपण पहिलं प्रकरण पहिलं स्टेप आहे आपण करू. काय ते आपल्याला पण कळून जाईल." मग ठीक आहे म्हणलं. मग ते बाबा-बिबा बोलवलं सगळं. रात्री 10 वाजता बाहेर पाऊस पडत होता आणि सगळं अंधार सगळं आणि इथं आम्ही ते बाबाला बोलवलं आणि त्या मावशीच्या मुलीला आम्ही ते ठेवलं रिंगणामध्ये. रिंगणामध्ये ठेवलं. त्याने रिंगण-बिंगण पाडला आणि त्याच्यानंतर मग त्याने लिंबू कापायला चालू केली डोक्यावरून, पायावरून, हातावरून. मग मला पण भीती वाटायला लागली, की "अरे नक्की हे काय? लिंबू कशाला कापतोय तू डोक्यामध्ये, हाताला, पायाला?" असं सगळे एकमेकांकडे बघायला लागले. तर नक्की काय चाललंय हे? आम्ही तर शांत बसलेलो होतो. कारण की बाबांनी आम्हाला सांगितलं, की "तुम्ही शांत बसा, तुम्ही काहीच बोलू नका. फक्त मी आणि तेच बोलणार करून." आम्ही फक्त एकमेकांकडे बघायचो आणि आम्हाला फक्त भीती वाटायची आणि अंगावर काटे यायचे आम्हाला. अरे नक्की हे काय? कारण की आयुष्यामध्ये आम्ही कधी असं बघितलं नाही. ना आई-वडिलांनी बघितलं, नाही त्यांच्या आई-वडिलांनी बघितलं, ना मी बघितलं आणि मी छोटा त्यावेळेस. तर मी फक्त बघतोय, माझ्या डोळ्यासमोर बघतोय, की हे काय घडतंय करून आणि त्याने पिशवीभर लिंबू आणले, बाहुले आणले, कवळं आणले आणि मी असले सामान तर माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं पण नव्हतं आणि मी ते बघतोय आणि मी थरथर कापतोय. कारण की मी बरोबर बाबाच्या पाठीमागे बसलेलो आणि मी थरथर कापतोय. मी म्हटलं, "हे काय करतोय नक्की? काय करतोय?" मग त्याने काय केलं, ते रिंगण पाडलं. मग रिंगण पाडल्यानंतर त्याने ते हळदी, बुक्का-बिक्का काय ते टाकलं त्या बोरीच्यामध्ये आणि मग 4 लिंबू घेतले आणि 4 लिंबू बरोबर 4ही लिंबू 4ही कोपऱ्याला त्याने लावले आणि त्याच्यावरती त्याने काय कापूर कापूर ठेवले आणि ते जाळायला लागला. कापूर जसे जाळायला लागला, की मग तसे त्याचे प्रश्न विचारायला लागला तो. समोरच्या व्यक्तीला माझ्या शेजारच्या मावशीच्या मुलीला. लिंबू कापला त्याच्या डोक्यावरून, की मंत्र-बिंत्र फुकायला लागला आणि ते काय मंत्र फुकतोय ते मला पण कळत नव्हतं त्याच्या मनामध्ये. मी त्याला बघतोय बाबाला आणि मी माझ्या बाबाला बघतोय, माझ्या आईला बघतोय, माझ्या पप्पाला बघतोय, त्यांच्या अंकल आंटीला बघतोय शेजारच्या. सगळे घाबरलेलं वातावरण, की काय चाललंय गोंधळ. माझी मुलगी ते शेजारची मावशी माझ्या मम्मीला म्हणते, की "अरे कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये माझी मुलगी अडकली आहे, काहीच कळत नव्हतं आणि कोणी बघितलं पण नव्हतं अशा वेळेस आणि ते सगळ्यात पहिलं प्रकरण घडलं होतं. मग म्हणलं थांब जरा आपण बघू म्हटलं आपलं पहिलं स्टेप आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं ते कळेल आपल्याला. थांब जरा काय चाललंय? मग ते बाबांनी प्रश्न-बिश्न विचारायला लागला. मग त्या पोरी-बिरी मग ते कोण आहे तो? कुठून आलाय तो? कशाला आलाय ह्याच्यामधून ते सांग. तो काय सांगत नव्हता. मग त्याने लिंबू कापला तरी पण सांगत नव्हता. दुसरा, तिसरा लिंबू कापला तरी पण त्याने सांगितलं नाही. नंतर ते लिंबू जर त्यांनी काहीतरी केलं उदी नाही का ते अंगारा-बिंगारा असतो किंवा ते सगळं टाकलं. त्याच्यानंतर मग त्याने त्याने ते उघडं झालं, की मीच ह्याच्या घरच्या बाजूलाच राहतो करून. झाले 3 ते 4 वर्ष मी ह्याच्या मनामध्ये आहे करून. मी या व्यक्तीबरोबर प्रेम करतो करून आणि मी ह्याला घेऊन जाणार आहे करून. तुम्ही काय पण करा, असं तो बोलायला लागला. तर आम्ही थोडंसं घाबरलेलो आम्ही. म्हणलं हे असं काय आहे? काय चाललंय? कुठली व्यक्ती आहे? कोण आहे माझ्या मनामध्ये आतापर्यंत घुसून बसलाय आणि प्रेम करतोय या पोरीबरोबर. तर हे त्यावेळेस ते उघडं आलं
आणि तो परत बोलायला लागला की मी हिला घेऊन जाणार आहे करून. मग आम्ही विचारलं म्हणजे एक्झॅक्टली काय उघड झालं, म्हणजे एक्झॅक्टली तो विषय काय होता सगळा विषय असा होता की की तिच्या तिच्या माझ्या जी शेजारची जी मावशी होती, त्याच्या ज्या मुली होती, तर त्या मुलीमध्ये कोणतरी एक माणूस येऊन, म्हणजे मेलेला माणूस येऊन त्याच्यामध्ये आत्मा येऊन त्यामध्ये बसलेली होती. अच्छा, मग तिच्या अंगात शिरली होती. आतमध्ये शिरली होती. हे कुणालाच माहीत नव्हतं आणि काय कुणाला घडलंच नव्हतं. फक्त एवढंच कळलं की ते अमावस्या पौर्णिमा ज्यावेळेस येते त्यावेळेस ते उघड आलं आणि ते पण एकदा नाही 3-4 वेळा ती आजारी पडायचे. तो त्यावेळेस करायचं काय, त्याच्या अंगामध्ये संचार केल्यानंतर तो करायचं काय तो माणूस? हां, त्याच्यानंतर मग ते आम्ही ते बाबाला बोलवलं. बाबाला बोलावल्यानंतर तेव्हा ते आम्हाला कळलं की ह्याच्या अंगामध्ये की एक कोणतरी बाहेरचा माणूस, मेलेल्या माणसाने त्याच्या आतमध्ये एक एंट्री मारली करून. आपण त्याला कसं बोलतो की एक आत्मा. हो. मग आत्मा बसल्यानंतर मग आता प्रश्न असा पडला की ह्याला बाहेर काढायचं कसं? आता कोणाला एक्सपिरियन्स नाही, मावशीला पण नॉलेज नाही, आमच्या घरचं पण नॉलेज नाही. मग आता करायचं काय? मग ते बाबाला बोलवून मग ते बाबा पण होता त्यावेळेस आमच्या घरच्या इकडे, त्याला हैदराबादवरून बोलवलं होतं. मग त्यांनी ते सगळं केलं, नियोजन लावलं. मग ते लावल्यानंतर मग तेव्हा कळलं की ह्याच्या अंगामध्ये की एक 3 ते 4 वर्षापासूनचा एक मुलगा आहे, जो त्यांच्या लाईनीमध्ये राहतो, त्याला प्रेम करतो तो आणि तो 12वीला असताना कॅन्सर होऊन तो मेला. नक्की 12वीला असताना. आणि आम्हाला कधी कळलं, जेव्हा माझी सिस्टर 10वीला असताना तेव्हा ते उघडं आलं की हिच्या मनामध्ये एक मुलगा येऊन, आत्मा येऊन ते लपलेलं आहे करून. पण माझी माझी सिस्टर त्यावेळेस 10वीला होती आणि त्यावेळेस तो मुलगा 12वीला होता आणि 12वीला असताना त्यावेळेस त्याला कॅन्सर झालं होतं त्या मुलाला आणि कॅन्सरवरून तो मुलगा मेला होता आणि तो मेल्यानंतर हा मुलगा तो माझ्या सिस्टरला तो माझ्या शेजारच्या सिस्टरला तो म्हणजे लाईक करायचा. पण ते कोणाला माहीत नव्हतं. तर तेव्हा ते घडलं. घडल्यानंतर माझी सिस्टर 10वीला असताना त्याच्यानंतर त्याला त्रास व्हायला लागला, की लोकांना आता माहीत पडले तर आता मी आता काय करू? मी आता मोकळा झालो. तो आत्मा बोलायचा. नंतर तो बोलायचा की तुम्ही काय पण करा, मी हिला घेऊन जाणारच आहे. मग आम्ही तेव्हा कळल्यानंतर आम्ही मग करायला लागलो, की बाबाला विचारायला लागले, की आता काय करायचं बाबा? ह्याच्या पुढचं स्टेप, ह्याला काढायचं कसं? कारण की तो बाबा तर डायरेक्ट म्हणतोय, की मी हिला घेऊनच जाणार आहे. तुम्ही काय पण करा. असं शक्यच नाही आहे. आणि शक्य झालं तर मग आपल्याला काहीतरी करावं लागणार ना. ह्या मार्ग तर काढायला लागणार ना. कारण की आता फक्त राहिले 2 वर्ष. 2 वर्षामध्ये आपल्याला आपण काही नाही केलं तर मग आपण हारलो मग आणि तो जिंकून तो हिला घेऊन जाणार म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये काय पण करून, नाही का. मग नक्की काय करायचं? मग तो म्हटला, की बघ बाबा, मी पुण्याला आलो इथं आता. आता माझ्याकडं काय सामान नाही आहे, काय नाही आहे, की सगळं काय करण्यासाठी. तुम्हाला माझ्या दरबारी यावं लागेल आणि ते सगळं करायला लागेल. तर म्हणलं ठीक आहे. मग आम्ही, तो बाबा गेला घरी रात्री 11 वाजता सगळं करून. मग तेव्हा कळलं आम्हाला, की कोणतरी हाय करून. मग आम्ही आमच्या घरामध्ये, त्या शेजारच्या मावशीमध्ये, त्यांच्या शेजारचे अंकल, मग त्या पोरी, मग माझे आई-वडील, मी, मग सगळे बोलायला लागले, की "अरे आता काय करायचं? टाईम पण कमी आहे, दिवस पण कमी आहे आणि वर्ष पण कमी." म्हटलं, "अगर आपण ह्याचा आत्ता विचार केला नाही तर मग आपला दिवस निघून जाईल. दिवस दिवस निघता-निघता महिना पण निघून जाईल आणि असं वर्ष पण निघून जाईल." म्हटलं, "ही आता 11वीला आली, की मग परत प्रॉब्लेम होऊन जाईल. मग आपण काही करू शकत नाही. एकतर उशीर झाला आहे आपल्याला कळायला, तर आपल्याला काहीतरी हात-पाय आता उचलायला लागणार, पळायला लागणार." मग आम्ही काय केलं, मग त्याचं तिकीट काढून, रेल्वेची तिकीट काढून त्यांच्या दरबारमध्ये गेलो. मग तिथं आम्ही 3 ते 4 दिवस होतो. 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही सगळं ते केलं तिकडं पण, नाही का. जे बाबाने केलं होतं तिकडं ते मोठं केलं होतं त्याने. त्याने ते मोठं केल्यानंतर तरी पण ते बोलत होता, की तुम्ही काय पण करा, मी ह्याला घेऊनच जाणार आहे, घेऊनच जाणार आहे, असंच बोलत होता. तर आम्ही फुल म्हणजे टेन्शनमध्ये आलो होतो, की अरे आता काय करायचं नक्की? कसं काय करायचं? तर आम्ही पण काही हार मानली नव्हती. मग आम्ही दुसऱ्या बाबाकडे गेलो होतो. मग दुसऱ्या बाबाकडे गेलो होतो तरी पण त्या दुसऱ्या बाबांनी पण तसंच केलं, की तुम्ही काय पण करा, की मी ह्याला घेऊनच जाणार करून. मग आम्ही आमच्या घरामध्ये डिस्कशन चालू झालं. अरे असं कसं काय? हे कधीपासून घडले? कसं काय घडले? काय माहीत नव्हतं, नाही का. तेव्हा ते कळल्यानंतर मग आम्ही फुल भीतीचे वातावरण. आणि माझी सिस्टर जेव्हा 11वीला आली तेव्हा तिला त्रास व्हायला लागला. कॅन्सर त्याला व्हायला लागला हळू-हळू. मग ते कॅन्सरच्या परिस्थितीमध्ये घुसायला लागले. तेव्हा ते घरी आम्हाला कळायला लागलं. घरी कळल्यानंतर आम्ही त्याला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर मग त्याला तेव्हा कळलं, की याला कॅन्सर व्हायला लागलं करून. मग अजून भीतीच्या कुठला वाला कॅन्सर झालं होतं? आता ते मला माहीत नाही कुठल्यावाला कॅन्सर झाला होता. पण त्याच्या घरामध्ये फक्त जे महिन्यातून नाही का जे रक्त चेंज चेंज करतात तसं. डायलिसिस. हां. मग ती माझी सिस्टर मग दर महिन्याला जाऊन ते रक्त, पूर्ण बॉडीचं रक्त चेंज हो. करायची आणि नवीन रक्त लावायची असं. मग आम्ही दुसऱ्या बाबाकडे गेलो तरी पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणजे काहीच नाही झालं. तर मग तेव्हा कळलं, की म्हणजे नक्की काय असतं ते, भूत असतं का नाही असतं. तेव्हा ती माझी सिस्टर 12वीला आली. 12वीला आल्यानंतर तिला म्हणजे खूप भयंकर त्रास व्हायला लागला. म्हणजे एवढं त्रास व्हायला लागले, की ते एक बोलतो ना आपण, एक जवान व्यक्ती जो 20 वर्षाचा माणूस असतो, हां. तो एकदम बुढापामधून कसा दिसतो तो? हां, बुढापासारखा. प्रौढ एकदम. एकदम बुढापासारखा नाही का, हां. 70-80 वर्षाचा. ती तशी हळू-हळू
ती मायनसमध्ये यायला लागली. मायनसमध्ये कसं काय 50, 60, 80, 70, 80चे म्हणजे ते म्हातारे मग ते डायलिसिसमुळे पण होत असेल ना कंटिन्यू करत असल्यामुळं का तो निगेटिव्ह इफेक्ट होता त्याच्यामुळे दिसत होते. ते निगेटिव्ह इफेक्ट होता त्यामुळे ते तसं झालं. कारण की त्या मुलगा त्याच्यामध्ये तो गुंतलेला होता आणि तो मुलगा त्यावेळेस 12वीला असताना कॅन्सर पण त्याला 12वीला झाला आणि तो वारला पण 12वीलाच वेळ. मग त्याच्या बाबतीत तुम्हाला कुठून माहिती मिळेल त्या माणसाबद्दल, त्या पोराबद्दल? कारण की त्या पोराबद्दल आम्हाला माहिती कुठून भेटली, कारण की त्या बाबाने आम्हाला सांगितलं होतं की ह्या पोराला कॅन्सर आहे गो. अच्छा. कॅन्सर तर बाबाकडनं त्या सगळ्या मुलाची माहिती होती. हा, मग आम्ही काय केलं, मग आम्ही त्या घरामध्ये व्हिजिट केली त्या मुलाच्या घरामध्ये. तर अच्छा. तेव्हा कळलं आम्हाला की हे प्रकरण काय आहे, काय कसं काय आहे ते. मग त्यावेळेस त्याचे घरचे जिवंत होते का सगळे? हा, तेव्हा त्याच्या घरचे मग जिवंत. त्यांनी काय तोडगा नाही काढला? काहीच नाही केला, कारण की तो पण बोलला की आम्ही काय करू शकतो, तुम्ही बरोबर. हा. आमच्या हातामध्ये तर काहीच नाही. तो मुलगा गेला 12वीला असताना, आता आम्ही काय करू आता. मग त्याच्यानंतर मग जे पण काय करायचं ते मावशीला करायचं होतं, अंकलला करायचं होतं. मग त्याच्यानंतर मग ते भरपूर प्रयत्न केले आम्ही. जसं जसं ती मायनसमध्ये होत चालली. अरे जेव्हा मुलगी एक 20 वर्षाची मुलगी ती एक 50 वर्ष, नंतर अजून 2-3 महिने गेले की 60 वर्षासारखी दिसायला लागली. अजून 2-3 महिने गेले की मग 80-90 वर्षाची मुलगी ती दिसायला लागली. एकदम नाही का आपण त्याला बघून एकदम बोलतो ना, अरे अरे भूत आला का नाही, एकदम घाबरतो ना, तशी ती दिसायला लागली. त्याच्यानंतर मग त्याचा जीव गेला. तसं मग ते जे नाही व्हायचं ते होऊन गेलं कमी वयामध्ये. असं मग ते खूप म्हणजे त्यांच्या शेजारची जी बाई होती, जी मावशी होती, त्यांच्या घरामध्ये 2 मुली होत्या. एक मुलगी तर मग ती जेव्हा 12वीला असताना तिचं चांगलं नाही झालं, तसं ती वारली. मग आता फक्त एकच मुलगी होती. म्हणून त्या मुलीचा त्याच्यावरती जीव अडकला होता की जेणेकरून हे बाहेर निघू संकटातून आणि माझी जी मुलगी आहे ती बरी होऊ लवकरात लवकर आणि पुढचं काय असेल तिचं डिसिजन ती लवकरात लवकर घेऊ. पण ते तसं काय घडलंच नाही आणि त्या मुलाने त्या मुलीला घेऊन गेला असं. मग ते 12वीला असतानाच माझ्या सिस्टरला पण ते भरपूर त्रास झाले आणि मग तो 12वीला असतानाच ती मुलगी एक्झाम पण दिली नाही 12वीचं तिने आणि ती गेली. अरे बापरे, वारली म्हणजे? वारली म्हणजे हो. मग सगळ्या गोष्टी करून सुद्धा वारली, सगळ्या गोष्टी करून पण वाचू नाही शकली. वाचू नाही शकली. तो मुलगा बोलला होता की तुम्ही किती पण काय पण जोर लावला ना, कुठल्या भावाकडे पण गेला ना, मी ह्या मुलीला घेऊन जाणार. म्हणजे त्या मुलीच्या तोंडून बोलत होतो? हा, तो मुलगी जेव्हा ती त्याच्या आतमध्ये आली होती तेव्हाच तो बोलला होता की तो मुलगा की तुम्ही किती पण काय पण जोर लावा, किती पण जोर लावा, मी हिला घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणारच. पण आम्ही एवढी धावपळ केली 2 वर्षामध्ये, इथं पळ तिकडं पळ इकडं पळ, सुट्टी माझ्या पप्पांची सुट्टी व्हायची सारख्या, मग आम्ही इकडं जायचो कधी इकडं जायचो, पण त्याचं काय अपयश ठरलं, ते काहीच झालं नाही त्याचा फायदा. एवढं घरची परिस्थिती सगळी बिघडली होती, चिलबिल झाली होती नाही का, खूप टेन्शनमध्ये आलो होते. जेवण नाही नीट घरामध्ये, स्वयंपाक नाही बनवत, सगळं डिस्टर्ब होतं. सगळं डिस्टर्ब वातावरण, सगळं 2 वर्षामध्ये म्हटल्यावर काय करणार माणूस, काय करू शकत नाही. एकतर जीव वाचवायचा का काय करायचं, कुठं जायचं, असं पैसे पाणी पण लागतात. पण बरोबर इमर्जन्सीमध्ये कुठून आणायचे आणि बाबांकडे गेले की ते पण असं नाही की पॉकेटमध्ये काम करणार, ते पण त्यांना पण काहीतरी थोडंफार द्यावंच लागतं. हो. तर ते सगळ्या गोष्टी मग मॅनेज करणं म्हणजे खूप अवघड होतं इमर्जन्सीमध्ये असं. तर मग ते तर भरपूर प्रयत्न केले, एवढे प्रयत्न केले की तरी पण ती मुलगी वाचू नाही शकली. की चला बाबा आपल्या आईवडिलांना आधारसुद्धा नाही का, तरी पण त्या मुलाने त्या मुलीला घेऊनच गेला. असं ते चांगलं नाही वाटलं, दुसरं काही नाही, चुकीचं घडलं. चुकीचं घडलं ते. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हो तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि अनुभव हो खूपच सर, आत्ता तर सगळं चालू होणार आहे सर. आता ह्याच्या पुढं म्हणजे हा अजून तुमचा अनुभव संपलेला नाही. अनुभव संपलेला नाहीये. म्हणजे आता इथून जे मी तुम्हाला सांगणार स्टोरी काय आहे ते खूप ऐकण्यासारखी स्टोरी आहे. बरं, ह्याच्या पुढे काय घडलं मग अजून? ह्याच्या पुढे आता भरपूर काय घडलेलं आहे. आत्ताची स्टोरी चालू झाली इथून. आता आता फक्त त्या जे बाजूची आंटी होती त्यांना फक्त दोन मुले होते. तर एक मुलगी तर त्यांची वारली. बरोबर. वारल्यानंतर आता आपल्याला वाटलं की आता वारल्यानंतर ते संपलं, विषय संपलेलं नाही. आत्ता ह्याच्यापुढून ट्विस्ट आलंय, म्हणजे काय होणार आहे ह्याच्यापुढं, काय घडणार आहे अजून हे कुणालाच माहीत नसतं. बरं, काय घडलं पुढं? काय घडणार आहे मी तुम्हाला आता ते थोडक्यात सांगतो की काय घडणार आहे ते. आता ते जे मोठी मुलगी होती तेव्हा ती 12वीला असताना ती वारली. ती बारीक मुलगी ती 8वी-9वीला होती. 8वी-9वीला असताना तिला कळलं की माझी मोठी बहीण वारली करून, आता मी आईवडिलांना एकटीचे करून. तर घरामध्ये आता सगळं माझ्या हातात आहे, आता काय करायचं काय नाही. कारण की दोन बहिणी आणि एक बहिणी असल्यामुळे ते खूप फरक पडतो हर एक फॅमिलीमध्ये. तर त्यांचे आईवडील पण खूप घाबरलेले होते की अरे माझी मोठी मुलीला एवढं लहानाचं मोठे केली आणि ती 12वीला असताना तिने एक्झाम पण दिली नाही, तर ती निघून गेली. तर ते जसं घरामध्ये जसं भीतीचं वातावरण ते झालं होतं आणि आमचं घर त्यांना खूप सपोर्ट करत होतं. पण ते असं झालं त्याच्यानंतर की ती 12वीला असताना ती गेली निघून. मग आता ह्यांच्या घरामध्ये कळलं की आता प्रकरण मिटले करून, पण हे मिटलं नाही, अजून ते वाढत गेलं. आणि ते असं वाढत गेलं की आता ती मुलगी जेव्हा ती 12वीला असताना ती वारली, तर त्याला महिना झाला, 2 महिने झाले, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. मग तिची जी बारकी बहीण होती
त्या बारकी बहिणीमध्ये ते उलटलं. ज्या मोठ्या बहिणी जी मोठी बहीण होती आणि जी त्याच्या मनामध्ये जो मुलगा बसलेला होता, तो आत्मा आपण बोलतो, तो आणि ती त्याची मोठी बहीण, त्यांची जी आत्मा होतं ती बारक्या बहिणीमध्ये येऊन घुसले. अरे बापरे, दोघांची काय एकाचीच? दोघांचे म्हणजे जे तिची बहीण आणि तो मुलगा. हा, जो मोठीवाली बहीण होती ती आणि तो मुलगा, ते बारक्या बहिणीच्या मनामध्ये येऊन घुसले अरे बापरे. आणि ते माहीतच नाही घरी. आता आता कोणाला कळणार सर? आता आईला पण नाही कळणार, अंकलला पण नाही कळणार, ना माझ्या मम्मी पप्पाला कळणार. त्यांना त्यांना वाटलं की आता मोठी बहीण गेली तर आता थोडंसं भीतीच्या वाटावून जातो ना, कारण की मोठी बहीण जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना सर. एवढी मोठी मुलगी, आपण त्याला लहानातलं मोठं करतो आणि ते अचानकमध्ये वारती, काय पण कारण नसताना, काय पण आजारी नसताना, काय पण काही इश्यू नाही, काय नाही. तर ते थोडंसं घरामध्ये थोडंसं वातावरण वाईट होतं नाही का. मग आता लक्ष फक्त ते बारके बहिणीवर, की आता ती 7वी 8वीला आहे, आता तिला असं नीट सांभाळू, आता असं काही होऊ देऊ नये. तसं त्यांच्या अंकल आंटीवर सगळं ते डिपेंड होतं, की बाबा आता हे आपल्याला एकुलती एक मुलगी, आता तिला चांगलं आपण आता सांभाळू, चांगलं शिक्षण देऊ आणि चांगलं मोठं करू आणि हिला पण चांगलं लग्न करून टाकू. तर त्यांच्या मनामध्ये ते विचार चालू होते. मग ते असं झालं प्रकरण, की ती जी मोठी बहीण होती आणि तो मुलगा होता, ते ह्याच्यामध्ये घुसल्यानंतर हिला काय माहीतच नव्हतं आणि त्या अंकलला पण माहीत नसतं आणि त्या आंटीला पण माहीत नसतं, आम्हाला पण माहीत नसतं. आणि ती मुलगी आमच्या घरामध्ये यायची, आम्ही त्यांच्या घरामध्ये यायचं, कुणालाच माहीत नसतं. एक दिवशी काय झालं, असं असं अचानक म्हणजे ती ओरडायला लागली. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि ती ओरडायला लागली घरामध्ये जोरजोराने. तर त्या बाजूच्या शेजारच्या आंटीने तिला बघितल्यानंतर तिला पण कळलं नाही की काय होते करून, काय घडते करून, ही अशी काय ओरडायला लागली. कशी ओरड होती म्हणजे काय? ते वेगळ्या आवाजाने ओरडायला लागली नाही का, म्हणजे काय पण कारण असताना काय पण असं काय पण मस्त ते ओरडायला लागली. तर माझ्या मावशीने बघितलं, अरे अशी काय ओरडते तू, काय पण कारण असताना. तिला ते मावशीला वाटलं की काहीतरी असं सोडून दिला विषय. मग असं महिना दीड महिन्यानंतर त्यांनी परत आवाज चेंज, म्हणजे ना आपण बोलतो एक भूताचा आवाज असतो, हा, तसे ते टाईपमध्ये त्या मावशीला ती बोलायला लागली, वेगळा आवाजाने बोलायला लागली. तर माझी मावशी जरा भीती वाटली. काय बोलली पण ती? ते असं तिला झाडू मार म्हटलं नाही का, तर ती म्हटली जा, मी नाही मारत. म्हणजे एकदम नाही का एकदम रूढ आवाजाने त्या बोलायला लागली. डायरेक्ट कॅरेक्टर चेंज झालं. कॅरेक्टर चेंज झालं, म्हणजे आवाज पण चेंज झाला, सगळं चेंज झालं. नंतर ती मावशी जेव्हा ती मुलीला बघते, तू अशी काय करायला लागली नाही का, नंतर ते त्यांच्या मनामध्ये आलं की काय असं काय गडबड. त्यांना पण कळलं नाही असं काय करायचं आपण. तर मग ते त्याच्या अंकल आंटी बाजू शेजारच्या माझ्या घरी आले आणि माझ्या आईवडिलांना सांगितलं, बाबा अरे ती अशी करायला लागली, आता जोरजोराने ओढायला लागली. आणि एक दिवशी ती जोरजोराने ओढत होती आणि त्यानंतर मग एक दिवशी तर तिला म्हटलं काम कर म्हटलं घरचं, तर ती नाही म्हणती आणि ओढायला लागली, जा मी नाही करत करून. म्हणजे ते एकदम वेगळ्या आवाजाने तिने टोननी माझ्यासंग ते बोललं. तर मला पण काय वाटत नाही, म्हटलं ह्याच्यामध्ये काय तर घुसलं बिसलं तर नाही ना. ते असं एका मोठ्या बहिणीवर घुसलं, तर म्हणजे छोट्या बहिणीच्यावर घुसलं असताना ते असं जाणवलं त्यावेळेस. जाणवल्यानंतर मग आम्हाला पण ते भीतीच्या वातावरण, अरे बापरे आता ही पण जाते काय, म्हणजे आता म्हणजे पहिली मुलगी गेली तर गेली, आता ही दुसऱ्या मुलीला पण नेतो काय. म्हणजे ते सगळं भीतीचे वातावरण. त्याच्या आईवडीलला रडायला लागले, माझे घरचे पण रडायला लागले. आता आता काय करायचं, कारण की आता आम्हाला माहिती आहे की पहिल्या जे मोठ्या बहिणीला आम्ही वाचवू शकलं नाही, छोट्या मुलगीला आम्ही कसं काय वाचवणार. तर मग आता आम्ही करायचं तर काय करायचं नक्की. मग आम्ही ते परत बाबाकडे गेलो. मग ते बाबांनी पण बघितलं, तरी पण ते जायलाच तयार नव्हती. मग आम्ही म्हटलं की ह्याच्या अंगामध्ये काय आहे नक्की, काय कोण घुसलं ह्याच्या अंगामध्ये, कोणाला घरामध्ये ताकद म्हणजे नाही का, कोणाला माहीत नाही. आता करायचं तर काय करा, आता कुठं जायचं नक्की. मग आम्ही एका दुसऱ्या तिसऱ्या बाबाकडे गेलो. जेव्हा बाबाकडे गेल्यानंतर त्याला बाबा सांगितलं, बाबा ती अशी करायला लागली. मग त्या बाबांनी सगळी हिस्ट्री विचारली घराच्यांची नाही का, किती माणसं होते, काय होते. मग आम्ही ते सगळं मागची हिस्ट्री त्या बाबाला सांगितली, जी मोठी मुलगी होती आणि तो मुलगा असं असं ते झालं होतं. जेव्हा ती 12वीला असताना तो मुलगा वारला कॅन्सरवर. आणि जेव्हा ती माझी मुलगी पण जेव्हा ती 12वीला असताना तिला पण त्यावेळेस कॅन्सर झाला आणि ती पण वारली. मग आता ही बारकी बहिणीवर त्यांच्या काय डोळा आहे का म्हटलं. ते म्हटलं असं होऊ शकतं, मला पण माहीत नाही. जोपर्यंत आपण ते बघत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की नक्की ह्याच्यामध्ये कोण आलं आहे करून. तर सगळं घरामध्ये सगळं भीतीचं वातावरण. आणि आता करायचं काय, आता एक मोठी मुलगी तर गेली, मग आता छोटी मुलीचं आता कसं वाचवायचं. आता ही आता तो गेल्यानंतर मग आता आम्ही तर एकटेच राहणार आईवडील. आता मग आम्हाला वारस नाही काय नाही, मग आता आम्ही काय करू. तर आम्ही त्यांना धीर दिलं, म्हटलं थांबा, म्हटलं काय होणार नाही, म्हटलं तुमच्या बारकी मुलीला तुम्ही शांत राहा, म्हटलं आपण करू. मग आम्ही काय केलं, एक चांगला बघणारा जो व्यक्ती असतो, जो सगळं बघतो म्हणजे असं भूताबिताचं, त्याच्याकडे गेलो. म्हणजे तो जास्त पैसे घेतो पण तो एकदम रिझल्ट चांगला दाखवतो, त्याच्याकडे गेलो. आणि त्याला दाखवल्यानंतर त्याला सगळी हिस्ट्री सांगितली आम्ही, बाबा असं असं झालं आहे, असं असं घडलं आहे, मोठ्या बहिणीबरोबर असं घडलं आहे, आता ही छोटी बहिणी पण अशी ओरडायला लागली घरामध्ये, काय नक्की काय भागती चालले काय कळाना. मग त्यांनी ते सगळं चेक केलं.
चेक केल्यानंतर त्याने पण त्याला रिंगण मध्ये बसवलं. सेम जी पहिली प्रोसेस हा होती तशीच. हा, पण त्याने काय केलं, त्याने आपल्या घरी बसवलं. आता ही जेव्हा आमच्या घरी होती, तर ह्याने काय केलं, त्या बाबाने आपल्या घरी बसवलं होतं, कारण की अच्छा. तो देवधर्माचा काहीतरी करणारा तो माणूस होता. तर त्याने घरी बसवल्यानंतर मग तो देवाला प्रश्न विचारायला लागला देवाला, की काय झालं करून देव, तू सांग कर. मग ते त्याचे काय असेल ते रूल्स टर्म्स अँड कंडिशन तसं ते करायला लागला. तेव्हा तिच्या अंगामध्ये जेव्हा ते बोलवलं, तर बोलवल्यानंतर तेव्हा कळलं की जी मोठी बहीण होती ती तिच्या अंगामध्ये येऊन बसली, आणि ज्या मोठी बहिणीच्या अंगामध्ये जो मुलगा आला होता, आता बसला होता, तो पण त्याच्यामध्ये येऊन बसलेला, बारकी बहिणीमध्ये. तर अच्छा. ते दोघं बोलायला लागले की मी माझी मोठी बहीण आहे, आणि मी माझ्या जे मोठ्या बहिणीच्या अंगामध्ये जो मुलगा आला तर तो हे करू, आम्ही तुला पण घ्यायला आलाय करून, तू पण चल आमच्याबरोबर. असं तेव्हा ते कळलं की प्रकरण घडलं की तू पण आता आमच्याबरोबर चल, आम्ही पण तुला घेऊन जाणार करून. आणि त्यावेळेस त्यांचे आई वडील होते, शेजारची मावशी होती, अंकल होता, त्याचे आई वडील होते, माझे आई वडील होते, सगळे भीतीचं वातावरण. आता नक्की करायचं तर काय करायचं. आता जशी मोठी मोठी मुलगी गेली, तर हिला तर आपण करू शकत नाही, तसं पाठवू बरोबर. शकत नाही. आणि हे गेल्यानंतर मग हाय कोण घरी, मग कोणच नाही. मग आता नक्की काय करायचं. नंतर त्या बाबाने आम्हाला धीर दिलं की तुम्ही शांत राहा, मी हे सगळं करतो, एका झटक्यामध्ये करतो, आपण एका झटक्यामध्ये हिला आपण बाहेर काढू, तुम्ही नका काळजी करू. फक्त एवढे एवढे 40,000 ते 50,000 रुपये लागन सगळं सामान आणण्यासाठी. मग आम्ही म्हटलं की अरे एवढे पैसे आणायचे कुठून. तर ते म्हटले की तो तुमचा प्रॉब्लेम आहे, कुठून पैसे आणायचे, ते पण एवढे पैसे त्याला लागतात. पण ह्याचं कसं आहे, डायरेक्ट संपून टाकतो. म्हटलं आपण खेळत बसत नाही, इकडं तुम्ही 4-5 दिवसांनी या, तुम्ही 10 दिवसांनी या, असं आपण खेळत नाही. आपण डायरेक्टली त्याला गेम ओव्हर करून टाकतो, म्हणजे तुम्हाला पण प्रॉब्लेम नको, मला पण प्रॉब्लेम नको, म्हणून मी तुम्हाला एवढे पैसे मागवतोय. मग ठीक आहे म्हटलं. आम्ही घरी गेल्यानंतर मग आम्ही त्यांच्या शेजारची मावशी, शेजारचे अंकल, माझे आई वडील, आणि म्हणजे सगळं बोलणं बिलणं चालू आमच्या घरामध्ये. कारण की भीतीचं वातावरण, आणि पैसे आणायचे कुठून इमर्जन्सीमध्ये एवढे पैसे. आणि त्या मुलीला काय झालं कमी जास्त, तर मग त्या मुलीला झालं बिलं काय, तर मग त्याला त्यांच्या आईवडिलांना कोण सांभाळणार, हा पण प्रश्न. मग आता करायचं तर काय ना करायचं. मग कुठून तरी काहीतरी 2-3 दिवसांनी, 4-5 दिवसांनी ते तेवढे पैसे 40,000 रुपये जमा केले. आणि जमा केल्यानंतर आम्ही परत त्या बाबाकडे गेलो. बाबाकडे गेल्यानंतर त्याला परत सांगितलं, बाबा असं असं हाय करून एवढे एवढे पैसे जमले करून. मग तो म्हणला ठीक आहे. मग त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवलं, त्याला पैसे दिले आम्ही. त्या दुसऱ्या दिवशी बोलवलं, ते मुलगीला पण बोलवलं, शेजारच्या आंटीला अंकलला बोलवलं, आणि माझ्या आईवडीलला आम्ही गेलो. केल्यानंतर त्याच्या देवारापाशी त्याने बसवलं त्या मुलीला, त्याने रिंगण पाडला. आणि रिंगण पाडल्यानंतर त्या मुलीला प्रश्न विचारायला लागला. परत ते लिंबू बिंबू हे ते सगळं करायला लागला. म्हणजे ते आग बीग सगळं ते काय करतात, लिंबूवरती कापूर ठेवून सगळं ते करायला लागला. केल्यानंतर मग ते आल्यानंतर मग त्यांना प्रश्न विचारायला लागला, तू ह्याच्या अंगामध्ये का आला बरं, कशासाठी आला, तुला काय पाहिजे करून. तो बोलायला लागला, मला मी माझी मोठी बहीण आहे, मी हिला घेऊन जाणार आहे करून, म्हणून मी ह्याच्या अंगामध्ये आले करून. पण त्या सगळ्यांना घेऊन जायचं त्याच्या मागचं कारण काय होतं सगळ्यांचंच? ते ते कसं आहे, तिला ती आवडायची नाही, बारकी बहीण. बारकी बहीणला तिच्यावरती खूप जीव होता, मोठ्या बहिणीचा जीव होता असल्यामुळं त्या पोरांनी त्या मोठ्या बहिणीला नेऊन गेलं होतं, माझ्या मोठ्या बहिणीला. तर तिचा जीव ह्याच्यामध्ये अडकल्यानंतर ती मोठी बहीण बघायला लागली, मी हिला पण घेऊन जाणार. मग तो मुलगा का म्हणतो की बारकीला घेऊन जाणार म्हणून? कारण की त्या मुलीला ही सांगत होती, माझी मोठी बहीण, की माझ्या मोठ्या बहिणीचा जीव त्या बारकी बहिणीवर होता. अच्छा. तर ती म्हणत होती की मी छोटीला पण घेऊन जाणार, कारण की माझा जीव त्याच्यावरती आहे. हा, तिचं कळलं. हा. फक्त मुलगा का म्हणतो ते कळलं का तुम्हाला? मुलगा का म्हणतो की लहान पोरीला पण घेऊन जाणार म्हणून? कारण की तो मुलगा त्या मुलीला अटॅच होता, आणि तो अच्छा. मुलगा अटॅच असल्यामुळे त्या मुलाला बोलायची, अरे माझी बारकी बहिणीला पण घेऊन जायचं करून. अच्छा. मग ते मुलगा आणि त्या मुली ते दोघं बारक्या बहिणीवर घुसले, हा. की असं. कारण की माझी एकटी बहीण नसते घुसली होती, ते त्या मुला पण घुसला. कारण की आपण मग ती ठीक आहे, तुझं म्हणणं आहे की या बारक्या बहिणीला घेऊन जायचे, तर आपण घेऊ शकतो म्हटलं. म्हणून तो मुला त्या मोठ्या बहिणीने काय केलं, त्याच्या जो मुलगा होता त्याला सांगितलं. त्या दोघांची ताकद एक करून ते मुली घेऊन चालली हा, होती. मग त्या दोघांनी त्या ह्याच्यावरती अटॅक केला, बारक्या बहिणीवरती. आणि बारक्यावरती अटॅक केल्यानंतर मग हिच्यावरती मग अटॅक केला. मग दोघांनी आतमध्ये घुसले, आणि आतमध्ये घुसल्यानंतर कधी कधी घुसले, किती दिवस झालं, किती वर्ष झालं, काहीच माहीत नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की हे दोघं घुसले, आणि हे दोघं यायला घेऊन जाणार, अच्छा. तुम्ही किती पण ताकद लावा. तर घरचे म्हटले की अरे बाबा, आता तर आमच्याकडं आता वारसदार कोण नाही आहे, ना मुलगा आहे ना मुलगी आहे, 2 मुली होते. आता नक्की करायचं तर काय करायचं, मोठी बहीण तर गेलेली होती, आणि घरामध्ये एकदम भीतीचं वातावरण, सगळे म्हणजे एकदम भिलेले होते माणसं, माझे आईवडील पण, त्यांचे पण आईवडील. म्हणजे आता करायचं नक्की काय करायचं. म्हणून जो आम्ही ते बाबा बघितला होता, त्या बाबाच्या आम्ही शब्दावरून त्याला तेवढे पैसे दिले, आणि शब्दावरून त्याने मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं. आणि त्याने बोलवल्यानंतर मग ते सगळं रिंगण केलं. ती पण आली, तो मुलगा पण आला. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं, बाबा तू कशाला आला ह्याच्यामध्ये.
तर ती माझी सिस्टर मोठी मोठी सिस्टर बोलत होती की मी हिला पण मला ही आवडते, मला हिला घेऊन जायचं आहे करून. असं मग तो मुलगा पण बोलला की "हा काकू आम्ही हिला घेऊन जाणार आहे करून." तर मग ते म्हणलं की "शक्यच नाही." म्हणलं, "आता तुम्ही माझ्याकडे अडकले." म्हणलं, "तुम्ही माझ्या रिंगणामध्ये बसले. तुम्ही दुसऱ्यांच्या रिंगणामध्ये नाही बसले." म्हणलं, "आणि तुम्हाला हे देणारच नाही." म्हणलं मुलगी. "तुम्ही किती पण ताकद लावा." म्हणलं नाही का. तो बाबा त्या मुलीला बोलत होता. तर ते पण चिडले. त्यानंतर बोलले की "तू काय पण कर." म्हणलं, "हिला आम्ही घेऊन जाणार आहे करून. तू किती पण ताकद लाव." तर बाबा म्हटलं की "नाही तुम्हाला देणारच नाही." म्हटलं, ही मुलगी. "तुम्ही अटॅक करा बरं ह्याच्यावरती. तुम्हाला देणारच नाही." म्हटलं. "किती पण ताकद लावा तुम्ही." मग त्याने ते लिंबू-बिंबू टाकला, काय केलं-बिलं ते सगळं केल्यानंतर मग ती मुलगी तिकडे जरा शांत झाली. शांत झाल्यानंतर मग त्याने सगळं ते केलं. रात्री 12 वाजता जाऊन स्मशानभूमीमध्ये जाऊन ते काय सगळं टाकायचं होतं ते सगळं केलं. मग त्याच्यानंतर वर्ष, दीड वर्ष त्या मुलीला काहीच इफेक्ट झालं नाही. म्हणजे ती अमावास्या आली, पौर्णिमा आली, नॉर्मल. नॉर्मल आणि संध्याकाळचे 7 वाजले तरी पण ती नॉर्मल व्हायची. कारण की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पण चेक करा, तुम्ही पण चेक करा की संध्याकाळी अमावास्या आली, पौर्णिमा आली, संध्याकाळचे 7 वाजतात. तर ही मुलगीचं इफेक्ट काय असतं, ही कशी वागते, बोलण्याचे टोन, हिचे हां. वागण्याचे टोन कसे, म्हणजे लक्ष द्यायचं लक्ष प्रॉपर. द्यायचं होतं तुम्ही त्याच्यावरती की ही नक्की कसं घरामध्ये कशी राहते. अगर तुम्हाला काय वाटलं की थोडंसं पण तुम्हाला वाटलं की ही थोडंसं ट्रॅक चेंज करते आवाजामध्ये, राहण्यामध्ये पण, तुम्ही लगेच मला येऊन भेटा. लगेच मी तुमच्या घरामध्ये येऊन आपण काही ना काही याच्या पुढे मार्ग काढू शकतो. पण ह्या मुलीला आपल्याला बंदच करायचं म्हणलं. काय असेल ते त्यांना पण मुक्ती करून देऊन टाकू म्हटलं आणि हिला पण काही नाही आपण वेगळं करून टाकू म्हटलं आपण. म्हणून त्याच्यानंतर मग अजून 10-15 दिवस गेले, वर्ष गेले, 2 वर्ष गेले. त्याच्यानंतर त्या मुलीला काहीच नाही. आता व्यवस्थित म्हणजे 10वी पण पास झाली, 12वी पण पास झाली ती. चांगली आता मस्त परिस्थितीमध्ये चांगली राहते घरामध्ये आई-वडिलांबरोबर हसती, खेळती बाहेर असं. आता काय प्रॉब्लेम आता काहीच नाही. प्रॉब्लेम नाही त्या मुलीला. त्यांचे आई-वडील पण खुश आहे, माझे आई-वडील पण खुश आहे. पण एवढी चुकी झाली, की आता तो बाबा आम्हाला खूप उशिरा भेटला. अगर तो बाबा आम्हाला पहिल्या वेळेस भेटला असता, तर ती माझी मोठी मुलगी पण वाचली असती आणि ती माझ्या घरामध्ये पण असती आणि ती आमच्या डोळ्यासमोर पण असती. असे तुमचे तर काकू म्हणल्या. हां, आणि त्या माझ्या मावशीच्या शेजारच्या मावशी म्हटल्या. पण हा बाबा आम्हाला खूप उशिरा भेटला. तर चालेल ते काही हरकत नाही म्हटलं नाही का. तरी पण पहिली मुलगी जी लास्ट दुसरी नंबरची मुलगी आहे, तिला आपण चांगलं मोठं करू, चांगलं शिकवू आणि त्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करू आणि तिला पण आपण लग्न करून मग करू असं. बरं. तर मित्रांनो, हे होते परदेशी सरांचे अनुभव आणि त्यांनी अनुभव जे ते मराठी भाषेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनुभव खूपच डेंजर होते. त्यांना योग्य व्यक्ती भेटल्यामुळे एक व्यक्तीचा जीव नक्की त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी ठरले. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.